वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 20 मार्च 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, टायगर ट्रायम्फ 24 संयुक्त सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अमेरिका आणि भारत दरम्यान हा टायगर ट्रायम्फ 2024 जो आहे संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे। तर संयुक्त सैन्य अभ्यास टायगर ट्रायम्फ 2024चे आयोजन 18 ते 31 मार्चपर्यंत पार पडणार आहे। पूर्व समुद्र किनाऱ्यावर हा अभ्यास पार पडणार आहे। भारत आणि अमेरिका यांच्यात सहयोग, त्रिसेवा, मानवीय सहकार्य तसे या वाढीसाठी संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे। या टायगर ट्रायम्फ 2024चे पहिले संस्करण 2019मध्ये आयोजित करण्यात आलं होतं। तसेच भारत आणि अमेरिकेदरम्यान वज्रप्रहार युद्धाभ्यास, तर्कश, कोप इंडिया आणि मलाबार सैन्य अभ्यास हा जो भारत, अमेरिका आणि जपान या 3 देशांमध्ये मिळून होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदारांसाठी कोणते ॲप्लिकेशन सुरू केले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नो युअर कॅन्डिडेट नावाचं ॲप्लिकेशन मतदारांसाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेलं आहे। तर नो युअर कॅन्डिडेट ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मतदारांना आपल्या लोकसभा क्षेत्रातील जे उमेदवार असणार आहेत त्यांच्या संबंधित महत्त्वाची माहिती तसेच आपराधिक रेकॉर्ड याबद्दल माहिती घेता येणार आहे। निवडणूक प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता आणि उमेदवारांबद्दल पूर्ण माहिती असावी या उद्देशाने हे ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलेलं आहे। उमेदवारांना आता 3 वेळा वर्तमानपत्रे आणि टेलिव्हिजनवरती आपले गुन्हेगारी रेकॉर्डचा खुलासा करणे आवश्यक असणार आहे। तर निवडणूक आयोगाने सुरू केलेलं आहे ॲप्लिकेशन। निवडणूक आयोग स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1950 आणि सध्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार। पुढचा प्रश्न पाहूया। पूर्वोत्तर खेळ 2024चे तिसरे संस्करण कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नागालँडमध्ये पूर्वोत्तर खेळ 2024चे तिसरे संस्करण जे आहे नुकताच सुरू करण्यात आलेलं आहे। तर नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी अधिकृतरित्या पूर्वोत्तर खेळांची सुरुवात केलेली आहे। पूर्वोत्तर खेळ 2024चे आयोजन 18 ते 23 मार्च 2024पर्यंत केलं गेलं आहे। या स्पर्धांमध्ये उत्तर पूर्वमधील सर्व राज्य भाग घेणार आहेत। पूर्वोत्तर राज्यातील एकता आणि एकजुटीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या खेळांचं आयोजन केलं जातं। पहिल्या पूर्वोत्तर खेळांचे आयोजन 2018मध्ये करण्यात आलं होतं। तर नागालँडमध्ये हे आयोजन करण्यात आलेलं आहे। नागालँड राजधानी आहे कोहिमा। नागालँडचे मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रियो आणि राज्यपाल आहेत नागालँडचे सध्या एल गणेशन। पुढचा प्रश्न पाहूया। विनय कुमार यांना कोणत्या देशामध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्त केलं गेलं आहे? तर पहा, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रशिया या देशामध्ये विनय कुमार यांना भारतीय राजदूत म्हणून नियुक्त नुकताच करण्यात आलेलं आहे। तर भारताने रशियामध्ये आपले नवीन राजदूत म्हणून विनय कुमार यांना नियुक्त केलेलं आहे। अगोदर ते म्यानमारमध्ये भारताचे ॲम्बॅसेडर होते। या अगोदर रशियामध्ये भारताचे राजदूत होते पवन कुमार आणि यांच्या जागेवर आता विनय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। विनय कुमार यांनी सन 2018 ते 20पर्यंत अफगाणिस्तानमध्ये भारतीय डिप्लोमॅट म्हणून काम पाहिलेलं आहे। भारतीय विदेश सेवा IFS सर्व्हिसेसचे 1992 तुकडीचे ते अधिकारी आहेत। तर रशियामध्ये यांना भारतीय राजदूत नियुक्त केलं गेलं आहे। रशियाची राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रुबेल, राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान आहेत रशियाचे मिखाईल मिशुस्टिन। पुढचा प्रश्न पाहूया। विश्व वायू गुणवत्ता रिपोर्ट 2023 नुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती ठरली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दिल्ली। भारताची राजधानी दिल्ली या विश्व वायू गुणवत्ता रिपोर्ट 2023 नुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे। तर विश्व वायू गुणवत्ता अहवाल 2023च्या एका नवीन रिपोर्टनुसार दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी बनलेली आहे। हा अहवाल स्वित्झर्लंडमधील IQ एरिया संस्थेकडून जाहीर करण्यात आलेला आहे। 2018 पासून या अहवालानुसार दिल्ली गेल्या 4 वेळेपासून सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे। तसेच या अहवालानुसार देशांच्या श्रेणीमध्ये बांगलादेश हा देश सर्वाधिक प्रदूषित देश ठरलेला आहे। तर पाकिस्तान हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे। तर भारत 134 देशांमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा प्रदूषित देश ठरलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणाला नुकताच शक्ती प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? तर पहा, शक्ती प्रेरणा पुरस्कार जो आहे हा नुकताच अमिता देशपांडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे। तर अमिता देशपांडे यांना शक्ती प्रेरणा पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आलेला आहे। या पुरस्काराचे वितरण अरुणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। तसेच स्वशक्ती पुरस्कार वैष्णवी चंदनवंदन यांना प्रदान करण्यात आलेला आहे। शारदा शक्ती संस्थेमार्फत हे जे पुरस्कार आहेत प्रदान केले जातात। पुढचा प्रश्न पाहूया। इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अर्थात ISMAचे
नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दीपक बाल्लानी. दीपक बाल्लानी यांची ISMAच्या नवीन महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन. तर इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने दीपक बालानी यांना नवीन महासंचालक नियुक्त केला आहे. त्यांना सार्वजनिक धोरण, सरकारी व्यवहार आणि संघटनात्मक व्यवस्थापनातील 25हून अधिक वर्षाचा अनुभव आहे. यापूर्वी ते ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सरस्वती सन्मान 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पहा, सरस्वती सन्मान 2023 नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी आहे प्रभा वर्मा यांना हा सरस्वती सन्मान 2023चा प्रदान करण्यात आलेला आहे. तर साहित्यकार आहेत प्रभा वर्मा आणि त्यांना त्यांच्या मल्याळम काव्यकृती रौद्र सात्विकमकरिता 2023चा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. बिर्ला फाउंडेशनकडून या सरस्वती सन्मानांचं वितरण केलं जातं. हा पुरस्कार दरवर्षी भारतीय संविधानातील 8व्या अनुसूचित समाविष्ट असणाऱ्या भाषांमधील प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य रचनांसाठी दिला जातो. मागील 10 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रकाशित होणाऱ्या साहित्य रचनांचा यामध्ये समावेश केला जातो. या पुरस्कारामध्ये 15 लाख रुपये धनराशी प्रदान केली जाते. सन 1991 पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. पहिला सरस्वती सन्मान जो आहे साहित्यकार हरिवंशराय बच्चन यांना त्यांच्या आत्मकथेकरिता देण्यात आला होता. तर मागच्या वर्षीचा 2022चा पुरस्कार जो आहे शिवशंकर यांना त्यांच्या सूर्यवंशम या रचनेसाठी देण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूया. तेलंगणाचे राज्यपाल आणि पुडुचेरीचे उपराज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार कोणाला देण्यात आला आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन यांना तेलंगणा आणि पुडुचेरी, तेलंगणाचे राज्यपाल आणि पुडुचेरीचे उपराज्यपाल या पदांचा अतिरिक्त पदभार हा देण्यात आलेला आहे CP राधाकृष्णन यांना. तमिळसाई सौंदरराजन या तेलंगणाच्या राज्यपाल आणि पुडुचेरीच्या उपराज्यपाल होत्या. तर त्यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे या रिक्त पदांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडचे सध्याचे जे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन यांना तेलंगणाचे राज्यपाल आणि पुडुचेरीच्या उपराज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार सोपवलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच केंद्र सरकारने कोणाला मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्त केले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शेफाली शरण. शेफाली शरण यांना केंद्र सरकारने भारत सरकारचे अधिकृत मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्त केलेलं आहे शेफाली शरण यांना. तर IIS भारतीय सूचना सेवाच्या वरिष्ठ अधिकारी आहेत शेफाली बी शरण आणि यांना केंद्र सरकारने मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्त केलेलं आहे. सूचना प्रसारण मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. 1990 तुकडीच्या त्या IIS अधिकारी आहेत. शेफाली शरण या पत्रसूचना मंत्रालयाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो जे आहे PIB याच्या प्रधान महानिदेशक म्हणून पदभार सांभाळतील. PIBचे सध्याचे महानिदेशक आहेत मनीष देसाई आणि हे 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागेवर आता शेफाली बी शरण यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या ठिकाणी पहिल्यांदाच फॉर्म्युला 4 रेसिंग इव्हेंटचे आयोजन करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, श्रीनगर. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर या ठिकाणी या फॉर्म्युला 4 रेसिंग इव्हेंटचे आयोजन आहे भारतामध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेलं आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच फॉर्म्युला 4 रेसिंग इव्हेंटचे आयोजन करण्यात आलेलं आहे. फॉर्म्युला 1च्या तुलनेमध्ये फॉर्म्युला 3 आणि 4 ह्या ज्या स्पर्धा आहेत कमी स्पीडमध्ये होणाऱ्या रेसिंग आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. स्टार्टअप महाकुंभाची सुरुवात कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी या स्टार्टअप महाकुंभाची सुरुवात जी आहे करण्यात आलेली आहे. तर स्टार्टअप महाकुंभ जे आहे 18 मार्च 2024 रोजी नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. देशातील स्टार्टअप्स इकोसिस्टीमला प्रदर्शित करणारे हे सर्वात मोठे आयोजन आहे. नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये 20 मार्च 2024पर्यंत हे जे स्टार्टअप महाकुंभ आहे हे सुरू राहणार आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.